काही होतच नाही हो. झालं का नाही तुमचं? हा, किती वेळ झाला नाही ती भाजीच निवडताय. झाली नाही काय, थोडी राहिली. एवढा वेळ असतो का? तिथं भूक लागली मला. मग तू थोडी निवडू लागणं पटकन होईल. काम घरातली मी सगळी करती. आई तर नुसतं गिळायला लागतंय तुम्हाला. जर भाज्या काय निवडायला लगे लागले मला करू लागायचं मग. हा, अगं आवरते ना मग. खायला लागतं ना. 2 टाइम नाही तर 3 टाइम लागतं की खायला. छान कुठं सरबतच बनव. किती नखरे असतात तुमचे. आता लय गरीबावणी चेहरा नका करू म्हणजे लोकांना वाटायला की बाई सून किती छळती आणि सासू किती बारीक बारीक खोड्या काढती ते नाही दिसत कोणाला. एवढा का आरडावाडा करते तू? काढावाडा करती म्हणजे लेक आला की त्यांचं कान भरवत बसता की तुझ्या बाईकडे हेच केलं तेच केलं. सगळं आयतं मिळतंय तरी माझ्या काड्या करायच्या. अगं तुझ्या काड्या केल्या असत्या तर तुला घरात आणली असती का? त्या दिवशी ती संगाबाई घरी आली होती. तिला काय काय चाड्या सांगितल्या हो माझ्या. हा, उशिराच उठती, स्वयंपाकाचं नीट करत नाही. कोण करतं मग? तुम्ही करता? अगं तुझा आवाजच एवढा भासाडा आहे का लोकाला लगेच कळतं तू भांडती. लोक त्याच्यावरच असतात हो घरामध्ये काड्या टाकायला. पण सुनाचं बी सासूचं बी कर्तव्य असतं की सुनाची थोडी बाजू घ्यायची. घेतली का कधी माझी बाजू? तुझी बाजू घ्यायला तू शब्द तरी बोलून देते का? घ्या, मी तर काय बोलत बी नाही तरी बी एवढं बोलताय. हा, चोराच्या उलट्या बोंबा. खरं आहे तुझं, तुलाच आलं सगळं. तुम्हाला ना काम होत नाही, नुसतं आयतं खायचंय. त्या इकडं सदाना बाईचं हे असतंय. काय आरडावाडा करते बाई, जसं लय तिने कष्टाने कमविले म्हणे. अगो बाई, आई आई तू आली. ये ये ये. मी नेते आतमध्ये बस खुर्चीवर. बरं विहीन बाईच्या लई नादी नको लागू. हा बस मी पाणी आणते. हो हाय बाटलीत नाही तर पी पाणी. बया. अरे रामकृष्ण हरी. अगं बाई कधी आल्या? आता चालेल तुम्हीच नव्हत्या पुढे गेल. अहो कांदे आणायला लावलं होतं पोरीने. तिकडं टाकले होते ना, तिकडून कांदे आणायला सांगितले होते. काही चहा पाणी झाला का? हा आताच तुमची वाट बघून बघून. चहा पाणी झाला का? हा हो तुमचीच वाट बघत होती. आता मी कुठे गेल्या काय नाही येईना वाटवर बसली मी येऊन. काय आता तुमची पोरगी काय बोलत नाही, चहा पाणी कुणी पाहून आलं तर देत नाही, काय नाही बोलत नाही, तू तासाड करती. हो असं चाललंय का आता? आता तुम्हाला तेच तर म्हणलं सांगावं, जरा तिला समजून सांगा. भया नाही ना तसं लिकरू करायसारखं. हो मला तर केलं बाय आता आले आले चेक केला. आता मला तर सकाळचा चहा नाही अजून. साखर बिकर वाढी असन तुमची. आता मायलिकीचे सारखेच विचार आहेत. नाही मग तसं कसं हो, त्याला जे का नाव असन त्याच्यामुळे केलं असन. तसं नाही ना, पण तशी करायसारखी नाही ती दे सारखी आहे. काय सांगावं तुम्हाला येईन बाई. अहो नको नको ते बोलत आहे तुमची लेक. हा अहो नाही एवढं बोलासारखी. अहो काय भानगडी. अहो काय सांगावं तुम्हाला. अहो लय जिज्जत काढी ती माणसाला. ह्या बायाकडे संग बोलू नको, तिकडच जाऊ नको, तू माझ्या घरानेच करते. मला काय करायचं हिच्या घराने करून? हा जाऊ द्या आता. आपलं आपण म्हातारं मनुष्य एका गोष्टी होणं झाल्यामुळं करता येते ना पोरी. पण करायसारखे नाही अजिबात. तुमचं उली तिली होकत चुकत असं ना. अहो माझं काय चुकायला काय राहिलंय आता? एवढं सगळं त्यांच्यासाठी तर करून ठेवलंय. हा मज करतो आपण त्यांच्यासाठीच केलं करीतो. पण तशी नाही एवढी टाकून बोलायसारखं अहो लेकरू. अहो आता झाला तुमची लेक आहे म्हणून तर तिचीच कडी येणार ना. नाही अहो तसं कसं येईल बाई, तसं नसतं. अहो लय बोलती होती, लय बोलती माणसाला. पर खाय प्यायचं काढते, 3-3 टाइम खाते. अहो 1 टाइम सुद्धा नीट देत नाही जेवायला. बरं मी सांगते समजून. बघू कांदा द्या इकडे, बघते काय करते ते. सांगा बाय तेवढं समजून. मायली की सारख्याच दिसतात. काय तर म्हणे साखर वाढली असं. तुमच्या आईचेच असे विचार म्हणलं, सुनाचे काय? जरा बाई कांदा. तुला सांगितले का? हा आता दिले तुझ्या सासूने. जर तू आली म्हणून तळलेत. खाऊन बघा का? बाया खा गं तूच खा. रेस्टॉरंट का नाही नको. आण सासूले सांगत होती अगं असं तसं. तिचं नको काय विचार करू अजिबात. हा काय सांगत होत? लय चांगली म्हणली सून, सासरवास करते आमकं तमकं. पण तिचा विचारच नाही करायचा अजिबात. नाही तेवढा विचार करायचा. काय कामधंदा करते का? आता बसूनच असं ना 4-6 महिने झालं.
काय करते करतोय तू कोणाचा? तपल्या सासूला. तुला वाटतंय का मी सासरवास करत असन म्हणून? अगं पण आता मला तर सांगते बाया काय कळा नाही एकाचं दोन, पण मरून दे त्याचा विचारच नाही करायचा. तुझी सासू बघितलं गारानं करते, मला तर मला केलं आणि बाकीच्यांना करीन, तुझं अपमानाची बाजू करीन, चार चौघात इथं बघायचं वागायचं उठायचं बसायचं तर अपमान करी ती. तुला सांगितलं काय त्यांनी? मग अशाच आहेत बघ, किती बी त्यांना जप, त्यांना ते कदरच नाही. इतकं असतं का कुठं माणसाचं इथं टिकलं सुद्धा नाही, पाहुणं मनुष्य म्हणून सुद्धा विचार करीना कसं सांगावं कसं म्हणावं कसं बोलावं ते. एवढं असतं का कुठं येडं पण. असलंच आहे. शेजारच्या बाया आल्या ना त्यांना पण सांगत बसतात माझ्या सुनेन जेवाय दिलं नाही, चहा दिला नाही, असले कुठाने आहेत त्यांना. मग विचारच नाही करायचा, खाल्ली तर खान राहिली तर राहण्यात मरून तिथे जसं होईल तसं. सर काय माझा नवरा गेला बाई, गेला की मग त्याला काय झालं, आम्ही आहे ना सांभाळायला. काय आम्ही घातला काय, तूच नाही नीटनीटकं बघितलं लावलं तर वाटण आम्ही काय करावं म्हणा. मी सारखंच आहे, माझा नवरा मेला म्हणून माझ्या ये दिवस आले. मी एवढी इस्टेट कमवली, कोणासाठी कमवली? तिने एकटीनेच कमावली, चौघाच्या मुठीने असती, एकाच्या नसती, एकाच्या हाताची किती कुडी जाती. अगं ती जाऊ दे, लेक आली का लाखाने पैसा देतात आणि पोत्याने धान्य आहे त्यांच्या घरी. अगो बाय, मग तर हे लगेच सर्ववरती करायचं. हा मग काय म्हणतात ना, तसा हातचा सोडू नको, तू सावध राहता सारी करीन बरं ती. जाऊ दे बस, मी काय ते खायला आणते तुला बनवून. बरं लईच म्हातारी कान भरवायला लागली, काय ते इलाज केलाच पाहिजे ना यांचा. काय हो, आले आल्या माझ्या आईचे कान भरायला सुरू केले का? अगं मी काय सांगितलं तुझ्या आईला? काय सांगितलं म्हणजे? जेवायच देत नाही, सकाळचा चहा अजूनपर्यंत मिळला नाही, झालं का सुरू तुमचं? मग आता जे खरं आहे ते सांगितलं. मग खरं इथं का आल्या आल्या, अहो तिला खाऊ पिऊ तरी द्या, तिला सुखाने बसू तरी द्या. लिकीच्या घरी आली ती, स्वतःची लेक जेव्हा घरी येते तेव्हा असंच कान भरत बसता का? पहिलं ये ग, खा ग, पी ग, पाकती जाऊ महाग पुढं करता की. आणि माझ्या सांगण्याने तुझ्या जेवणार नाही का? टेन्शन मग घेतलंय माझ्या आईनी, मलाच दरडवत होती का ग एवढं सासूला छळती म्हणून. हा का? तुम्हाला मी गोडीत सांगते हा, नीट राहायचं असेल ना तर इथं माझं ऐकायचा, नाहीतर ना लिकीच्या घरी निघायचं, कळलं का? तुम्ही चुकीचं करताय हा, असं लोकाला गारानं सांगणं बरोबर नाही. आता लोकाला कुठं तुझ्याच आईला सांगितलं जरा. पण हे चुकीचं आहे सगळं. झालंय काय नेमकं आज नेमकं? हा? अहो बघा ना तुमची आई नुसती माझी गारानं सांगत असते, अगं माझी आई आली आहे. होय, अरे नेमकं चाललंय काय? जरा शांततेत जरा मी बसले नाही, तू सुरू केलंय गारानं. लेक अशी करते, लेक तशी करते. मामी आले तर त्यांचे चार शब्द चांगलं बोलायचं की जरा. हा? का गारणं करायला लागलं म्हणजे ते का रेल्वेचा फाटा सुटला म्हणून का सटायचा नाही का? तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की तुमची आई मला सारखी बोलत असते, लोकांना काय 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 गारानं करत असते. तुम्ही कधी विश्वास धरला का हो माझा? विचारा माझ्या आईला, आल्याला सुरू केलंय. चहा सुद्धा पिली नव्हती अजून तिनं. आई हे कवर चालणार आहे का तुझं? मला एक सांग. हा? तुझी येईन चहा नाही पिले, पण मी सकाळपासून मला येईन अजून चहा नाही दिली. लका ही मला समजा सांगते तुला काय दिलंय काय नाही, प्रत्येक टायमिंगला सांगते आईला जेवायला दिलं. मी तिला फोन करून विचारतोय सारखं, माहिती का? आणि तू म्हणते तिने चहा सुद्धा दिला नाही. तुला पटा पाहिजे तू काय बोलते, याचा विषय तरी पाहिजे नाही, डोक्यात तरी पाहिजे आपण काय बोलतोय. हो काय तुझं आजकाल आहे जरा लय ओव्हरलोड व्हायला लागले, माहिती का? अति होतंय. हा, तुला कोणत्या गोष्टीला कमी पडून दिलं तुम्ही? का माझ्या बायकोन दिलं पडून तुला कमी? अरे मी काय म्हणते मग तुला तेच म्हणते, चहा भाकर एवढंच वेळेवर दे, दुसरं काय म्हणते? दिलं तरी तू नाही म्हणती म्हणलं तर काय बोलावं? उठलं सुटलं बायकोचं गारानं, उठलं सुटलं बायकोचं गारानं. तुला दुसरं काही जमणार नसलं तू माझ्यात राहून उघड्या, कळलं? मला माझ्या बायकोला बोललेलं मला पटणार नाही अजिबात. म्हणजे तुला बायको चांगली प्यारी झाली आणि आई जड झाली? नाही नाही, ज्यावेळेस नाना होतं ज्यावेळेस मला बोलत होतं तेव्हा तुला पटत होतं चांगलं. हा नाही मग तसंच असताना नवरा मेला का बाई उघडीच पडते. नाही मला अजिबात पटणार नाही. तुझं तू तिकडे काही बी बघ गड्या. हा आणि 10 वेळा माझा नवरा गेला म्हणून माझ्या नशिबाला हे आलं. बाई माझा लेकच असला, माझी सोनच असली, आम्ही मारला का त्यांचा नवरा? हा खायला काय ते नानाचं दुखत होतं, नाना दुखण्यात गेल्या तर एवढं तरी विचार पाहिजे ना तो डोक्यात बाबा. हा हो मागच्याने का तुझं होणार नाही इथून पुढं, तुला काय करायचं तिकडे तू कर जाऊन. हा मी माझ्या बायकोला त्रास झाला सहन करू शकत नाही. जगाची जगरीतच आहे भाऊ, बायको आली काय बापा विसरूनच जातो माणूस. तुझी काही चुकी नाही त्याच्यात. काय तुझं मला आजपासून आहे ना असलं अजिबात पडणार आणि बघू तर वाढणारच नाही. अक्षरशः तुला इथं राहूला जागा सुद्धा भेटणार नाही माझ्यापाशी. तू काय करीत सरळ इथून निघून जा गाड्या. मला तुला ढकलून देऊन बाजूला जा म्हणून ही मला अजिबात पटणार नाही. त्यामुळे तू तुझ्या मनात निघून जा. हा बरं शांततेचं मला बोलायला नको लाव काय तू.
तिकडे आश्रमात राहावा नाही तर गावात राहावा नाही तर भीक मागून खावा, पण आमच्या काय दाराला येऊ नका तुम्ही. तुझं तू बघ. नाही नाही बरं झालं तू नाही ना तुझं तू काय काशी करायचं तिकडे मला तसलं काय सांगू नका, तुझं तू बघ. बरं झालं म्हातारा आधी मेला, नाही तर तो जर असता तर ते बघूनच मेला असता. काय नशिबाला आले, सारं कमून लेकाच्या हवाली करायचं आणि त्यांनी घरातून हाकून द्यायचं. अहो काय होत आई? काय नाही भाऊ, अहो चपला नाही काय नाही, कुठं चाललं इकडं? चालले भाऊ म्हणलं देवळात जाऊन बसावं. बरं आहे बा, देवा धर्माचं आहे ना लेनात तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. जायचं आपलं मन रमतंय तिथं, देवा धर्माचं नाव घ्यायचं. आणि तसं आपलं घरी तरी काय आहे आता? अहो असं काय म्हणताय, घरी तरी काय म्हणजे? मग आता आपलं तरी काय राहिलं, म्हातारा मेला ना आपलं काय आता? आपलं देवात पुढं इथं तिथं बसूनच दिवस काढायचे. अहो असं नाराज होऊन नाही चालत ताई. तुमची सून आहे, लेक आहे, अजून त्यांना नातवंड होते, नातवंड खेळवायच्यात तुम्हाला अजून. हा मग आपली अपेक्षा असते, पण तसे नाही निघतली कसून. चल मी जाते देवाला. हे बघा ताई, तुमच्या घरातला विषय आहे. मी काय जबरदस्तीने नाही विचारत, पण सांगावं काय माहिती आहे का, इतके दिवस माझं येणं जाणं आहे तुमच्याकडं. तुमच्या मालकांची आणि माझी बी चांगली ओळख होती, आम्ही जोडीदार होतो. काय अडचण आहे का? काही नाही अडचण. बरं हे बघा, बोललं की माणसाचं मन हलकं होते. काय आहे ते सांगा मला. आता काय सांगायचं भाऊ, सून मरणाचा त्रास देते, म्हातारा मेल्यापासून नीट भाकर नाही का चहा टाईमावर नाही. आणि आपण तिला काही म्हणायला गेलं का म्हणते तू माझं घरानं करते, तू शेजाऱ्यांना सांगते. आता तू मला पाहिलं लहानचा मोठा झाला, मी कशी बाई काही कोणासंग शब्द तरी आजपर्यंत काही म्हणले का? नाही चालायचं बरं का, पण एकदा पोराच्या कानावर घाला तुम्ही. काय माहिती आहे का, पोरी थोडे चुकतात, त्यांना काय होतं आपलं काय परकं काय कळत नाही. त्यांना वाटतं सासूबाई म्हणजे आपल्या घरातल्याच नाही. अहो तुम्ही सुद्धा त्यांच्या घरातला हिस्सा आहे. तुम्ही तुमच्या पोराला सांगा, तो नीट समजून सांगन तिला. काय खरं नाही, पोरग पार तिच्याच हातात आहे. आता तर पाय त्याने पार हद्दच पार केली. दरवाजा तोंडावर लावला, येईन आली म्हणतो येईनीला काही सांगती, आणि ते येईनीला मी एक सांगितलं आणि तिने उलटच लेकीला सांगितलं. हे बघा ताई, तुम्हाला एक सांगू का, मी कोणाच्या घरात कधी डवळाडवळ करत नाही. पण तुमच्या मालकांचं आणि माझं संबंध चांगले होते, आणि तुमचा मुलगा मला बाच्यासारखा आहे, आणि आपले घरगुती पण संबंध आहेत. तुमची परवानगी असेल तर मी एकदा त्यांच्याशी स्पष्ट बोलून घेतो. अरे बाबा, कोणाला नाही सांगितलं आणि ते जरी गेलं तर ते म्हणतात का तू बाहेर जातील चाड्या सांगत, तू गेला तर ते मला हाणायला बी येणार नाही. नाही चाड्या सांगतात म्हणजे असं का म्हणते ते माहिती आहे का, ते त्यांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे ना काय चुकतंय, तुम्ही आत्तापर्यंत काय केलंय, तुमच्या नवऱ्याने काय केले ना हे कळू दे एकदा त्यांना. अरे 1 रुपया कमवायचे त्यांचे, सगळं आम्ही उभा करून त्यांना दिलं आणि त्याच्यावर आयुष करून मलाच घराच्या बाहेर हाकलून दिलं. तेच सांगतो तुम्हाला, तिथंच चुकलं तुम्ही. सगळे त्यांना आयतं दिलं ना म्हणून सुचतंय. चला माझ्याबरोबर तुम्ही. नको भाऊ, ते तुला हाकलून देईन आणि मला दारूतून हाकलून दे. एकदा चाला तर खरं, बघू काय होतंय मग ते. चला. या सोमा, ए सोमा, सोमा. ताती तुम्ही हा बर काय नाही, आलतो म्हणलं, लय दिवस गाडी भेट नाही काय नाही. काय चाललंय दीदी, बरं आहे का? तुम्ही कसं काय इकडं? आलो, आपलं यायला लागलं. काय म्हणते ताई? काय म्हणतात? काय नाही, चांगलं चाललंय की त्यांचं. चांगलं चाललंय ना? म्हणते समजा. हा हा, नाही ते चालले होते आता रस्त्यानी. हा, ते त्यांची इथं बहीण राहते ना, माऊस बहीण. हा 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 भेटायला चालले असतील. हा, असं आहे होय. बरं आहे बरं आहे, मला माहितीच नव्हतं तुम्ही मावस बहिणीकडे चाललाय. नाही चालले ते ठीक आहे, पण दरवाजा तोंडावर लावून चालले होते का? आता एवढं प्रेमाने कधी घराबाहेर जा म्हणलेलं मी पाहिलं नव्हतं. आता काय झालं तवा? काय झालं सोमा, ती पोरगी परक्याची, तिला नाही बोलू शकत काय. पण तू आहे ना, माहीत असून माहीत नसल्यागत केलं ना, एक वाजवीन तुला इथंच. बघा, एक तर मेन गोष्ट, तुम्हाला आमच्या घरात तुम्हाला काही घेणं नाही, हा. आमचं आम्ही बघू. मेन गोष्ट ती आहे.
पण तुम्ही आमची तर ना खूप सारी यायचीच काय गरज आहे बरं मेन गोष्ट म्हणजे. नाही काय माहिती आहे का, बावळाटांच्या पंक्तीत शाने माणसांनी यायला परवानगी घ्यायची गरज नसती, कारण त्याशिवाय बावळाटांना कळत नाही आम्ही बावळाट आहे म्हणून. तुम्ही आम्हाला एवढं का बोलताय पण एवढं झालंय काय आम्हाला एवढं बोलू ना, तुमचा बोलायचा बी अधिकार नाही मेन म्हणजे मग? ती पण आता आमच्या मला दारात येऊ. नवऱ्याला माझ्या कानाखाली वाजविणं अक्कलच नाही, हे बोलण्याची पद्धत आहे का तुमची? मी काय इथं टायर खेळणारं बारकं पोरग नाहीये. हा गावचे सरपंच आहेत. आधी गावाचा नाही निवाडा करायचे, आता आलेत आमच्या घराचा करायला. हा तेच करू म्हणलं. तुम्हाला जर कळत नसेल ना तुमची चूक, संध्याकाळी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि 4 माणसं घेऊन येतो आणि करू मग आपण न्याय निवाडा काय असतोय ते. काय बोलताय, एवढ्यापर्यंत जायची काय गरज आहे? नाही नाही काय गरज आहे म्हणजे, तुम्हाला कळलं नाही ना काय चुकलंय तुमचं. मला बोलण्याची पद्धत शिकवता तुम्ही, तुमच्या सासू बरोबर कसं बोलायचं ते कळत नाही का तुम्हाला? आणि कोणी काय केलं बाई? माझ्या सासूला कोण काय म्हणलं? कोण म्हणलं अगं आता तुम्हाला काय? अहो त्यांची लाडाची सून आहे मी, हाय का नाही? त्यांना कोण काय बोलणार आहे? बरे अहो मरणाचा जीव लावते मी, माहितीये का? माझ्या आईला जेवढं लावत नसेल तेवढं माझ्या सासूला जीव लावते, माहितीये का? एवढा जीव लावताय म्हणूनच घर सोडून निघली होती ना सासू तुमची. जरा आपली खोटी नाटकं बास करा. तुम्ही जर एवढी चांगली सांभाळली असती ना, आज घर सोडून निघली नसती घराबाहेर ती. अरे काय नाही केलं हिच्यासाठी. हे बघा ताई, तुम्ही तरी मोठे आहे, तुम्ही सुद्धा मुलं मोठी केलेली आहेत. पोरं वाढवायला किती कष्ट लागतात तुम्हाला माहिती आहे का नाही? आणि ह्या पोरांनी खुशाल बायको आल्यानंतर पैसा पाणी हातात आला, व्यवहार हातात आला, तर आईला विचारू नये? अरे बायकोच्या सांगण्यावरून काय काय वागतोय तू, कसं बोलतोय तिला? अरे तुला लहानाचा मोठा कसा केलाय ते माहिती आहे का? पैदा झाला तेव्हा जगशील का नाही ह्याची गॅरंटी नव्हती. त्या बाईने सोनं नाणं इकून तुझं उपचार केल्यात. पुण्याला घेऊन जायचे, पुण्याला वाहतुकीची सोय नव्हती. एवढं उपचार केलं, तुला वाचवला, शिकवला. अरे पैसा आम्ही दिलेत कधी कधी उसनं त्यांना तुला शिकवायसाठी. ती उसनवारी फेडून आज एवढं घरबीर बांधलंय, वावरं जपली, आणि तू या माऊली बरोबर असं वागतोय. अरे बाप नाही तर आईला कसा आधार दिला पाहिजे तू, कळाय नको तुला? आणि मावशी, तुमची पोर जर चुकत असेल तर तुमचं काम आहे तिला समजून सांगायचं. नाही आहे ना, सांगते ना करतो तसं नाही चुकाय सारखे, पण सांगते आता. हे बघा मावशी, तुम्हाला आहे ना एकदाच विनंती करून सांगतो, या बाईने आहे ना लय कष्ट घेतलेत घरासाठी, उभं आयुष्य कष्टात घालवले. आता उतार वयात तरी नका तारास होऊन देऊ तिला. नाही नाही अहो लय जीव आहे पोरावरतीचा. सांगते ना, पाहुण्याला सांगणं आणि लेकीला सांगते मी. हा नाही काय चुकायला द्यायचं राम. नाही माझं बी चुकलं, इथून पुढे मी आता माझ्या आईसारखं खरंच माझं पण चुकलं बरं का. मी तुझ्यासोबत असं नव्हतं वागायला. मी हिचं ऐकलं ना, समजा ही करीत बसलो. खरंच इथून पुढं खरंच माझं पण चुकलं. इथून पुढे तुला एका शब्दाने सुद्धा बोलणार नाही ग. अरे पण तू विचारून तर घ्यायचं ना आईला, का तू का खरंच अशी करीन का नाही, तुला तरी माहित पाहिजे ना. हा, तिचं खोटं बोलणं तुला खरं लागायला लागलं. जाऊन द्या आता, विषय सोडून द्या. झालं गेलं, गंगाला वाहिलं. आता मागचं अजिबात काळं कोळसा काढायचं नाही कोणी. बरं जाऊ दे, आईला आत घेऊन जा आणि व्यवस्थित सांभाळा आता तिला. चला आई, आज चहा आणि बिस्किट काय तुम्हाला? चला तुम्हाला पण चहा पाचते मी. चला तुम्ही डोळे उघडलं चला बरं का. चला आई चला. चला.